सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो गुरुभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु, शुभं शोभनमस्तु। इष्टदेवताः कुलदेवताः सुप्रसन्ना वरदा भवन्तु। दन्तस्य कपिलो गजकर्णकः, लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालेन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि पठे स्मृयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे शुभकार्येषु विघ्नसंज्ञायते। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। अभिष्टसिद्ध्यर्थं पूजितोऽसुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नाशेषा मङ्गलम्। भगवान् मङ्गलायतनो हरिः। तदेव लग्नं सुदनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे गुरुगं स्मरामि। यत्र योगेश्वर कृष्णोद्रः तत्र श्रीविजयो भूते ध्रुवाणि मम सर्वेश्वरेषु दयेस्तु भुवनेश्वराः देवाः दिक्षन्ति ब्रह्मेशान् जनार्दनाः। ओम श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः, ब्रह्मा सरस्वतीभ्यां नमः, वायुभारतीभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, श्रीपुरन्दराभ्यां नमः, वसिष्ठारञ्जनीभ्यां नमः, दुर्गायै नमः, क्षेत्रपालाय नमः, वास्तुपुरुषाय नमः, त्र्यम्बकाय नमः, अभयङ्कराय नमः, मातापितृभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामादिदेवताभ्यो नमः, स्थानादिदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो गुरुभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु, शुभं शोभनमस्तु। इष्टदेवताः कुलदेवताः सुप्रसन्ना वरदा भवन्तु। विज्ञानकोश परिपूरितान्तर्बाह्याण्डकोशमरितोपलाभं गर्गावेदं विधिशर्वपूर्व गिर्वाण विज्ञानदमानतोऽस्मि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः। उग्रं वीरं महाविष्णुं जलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं बीजनं भद्रं मृत्योर्नमाम्यहं। कल्याणाद्रगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कारयन्तीं सुलीलया आननूपुरसंयुक्तां लक्ष्मी देवीं चिन्तये। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतानिष्ठम् आदात्मजं मानरीतमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। मान्ता गुरुवः साक्षात् इष्टं देवं गृहपतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि। परमात्मा व्यासरूपदी नरसिंह हिंदी मुख्य प्राण विशेष आमगेले सर्व संस्थानाचे वृंदावनस्थ यतिवर्णयाले शरणकमला वंदनको संयमी स्वाम्याक येदरादूर आदि अबालवृद्ध स्त्री पुरुष सगळे आमगे समाज देवा तुगेला प्रार्थना करतात. स्वाम्याने आश्रम स्वीकार जावन 24 जावन आता भितरी चातुर्मास व्रत पराभव व्रत तातूंत भितरी स्वीकार करचे तसले कार्यक्रमान पूर्वांग जावन खंयची परमात्मा विशेष अनुग्रहाक आमी पात्र जावका. त्या मानय सगळो चातुर्मास व्यवस्थित जावन योग्य रूपान चलो दिवका. खंयची जिवाक अभिमानी जावन आशिल्लें क्षम नरसिंहाय नमः इति जीवे म्हणना तसंच ते नरसिंहा प्रित्यर्थ जावन मुख्य प्राणा प्रित्यर्थ जावन नरसिंहान प्रादुर्भाव जाल्ल्याने प्राकट्य जावन आमी सगळ्यांची संस्थानाक अनुग्रह केलो आमगे समाजाक अनुग्रह केलो ते नरसिंहा प्रित्यर्थ जावन आयच्या दिवसाक नानागोत्रे ब्राह्मण वर्ग इत्यादी मिळून तुगरांगा मंदिर सुक्ताचे पुरस्कार इत्यादी करूका म्हणून संकल्प केला. त्या मानय मुख्य प्राणान विशेष अनुग्रह जावका. आम्ही सर्व यतिवरेण्यालाय मस्त विषय आम्ही जर चिकून पळय तसं नाही असल्याने देवान आमकां क्षम करूका. त्या मानय खंयचीय एक आमगेले प्राप्ती मेळ्ळली योगान करतना मेळ्ळेलें पूर्वजन्मा सुकृत आसा. त्या मानय ह्या जन्मा केलें कसं नाही सत्कर्म इत्यादी आसता. त्यामुळे खंयचीय रूपान करतना परमात्मा विशेष अनुग्रहाक पात्र जावपाक जालें उभयम धनम म्हणून सांगा. तशी दोन्ही रूपान करतना मस्त रूपान करतना आमी केलें येदें जाल्यार मस्त करून दिवं तसलें एक सामर्थ्य सुद्दां देवतू तसं करून तुगे लागीं विशेष जावन देवा आजी मनसुक्ता पुरस्कार इत्यादी करतात. हाजेन करतना संसृष्टम धनम उभयम खंयची मेळका जाल्यार तें योग्य रूपान तूं अनुग्रह करता. आमकां सगळे समाजाक विशेष जावन संस्थानाचे जबाबदारी घेवन आशिल्लें संयमी स्वाम्याक मार्गदर्शनाक चलचें सर्व समाजाक तांगेले मनोविश्वास दिवन आमगे जिवीत उद्धार करता. त्या मान गंगा तटाचेरी
खुर्चे कार्यक्रमाक अत्यंत महत्त्व इत्यादी सांगितलं तसं ती महती अनुग्रह करून उत्तरोत्तर कल्याण करून रक्षण करून बरं करून चलो घेऊ. देवी वाचमचरित देवास्तामीश्वरो वावडो वदन्ति सानोन्द्रेशमूर्जन्धुहाना वाकस्मानुपसृटदयितो ब्रह्मांड गुरु साक्षात् दैवं बृहस्पति आचार्य श्रीमदाचार्य संतुमे जन्म जन्मनि देव परमात्मा व्यासरूप नरसिंह तशीची भारतीय मुख्य प्राण तशीची सर्व गुरु परंपरे तंदु विशिष्य हंगा वृंदावनस्थलले उबेन स्वामी महाचैतन्यांकडे राघवेंद्र स्वामी महाचैतन्यांकडे तशीची उबेन स्वामी द्वितीय महाचैतन्यांकडे सुखदेव स्वामी महाचैतन्यांकडे तशी आमगेले स्वामी महाचैतन्यांकडे सर्व समाज बांधव मेळून प्रीतीनं श्रद्धेनं प्रार्थना करून घेता देवा कसंगीच ये वर्षाचो हांगा चातुर्मास जामका आमगे मूलमठान जामका कसंगीची तुगे दये पात्र जामका मात्र नहीं ये मूलमठान केलेले चातुर्मास मात्र नहीं इनितर धार्मिक कार्यक्रम तो समाजाक तशी देशाचेर उद्धारणी कारणीभूत जाता आमी खंयचेय केलें पाप आसा तें दूर जाता नाजाल्यार आमगे मागड्यान केलें खंयचेय एक पाप आसा तें दूर जाता मात्र न्ही हे क्षेत्राचें विशेष महात्म्य आसा हे क्षेत्राक गंगा तडारी हांगा वासुकोर आसूचें मात्र न्ही हांगा केलें एक सत्कर्म केन्नाय आनीकय उन्नती कारणीभूत जाता म्हणून हे वर्सा चातुर्मास हांगा जामकां म्हूण संकल्प घेवन परा दिसाक प्रारंभ जावचे आसा देवा ताचे पूर्वांग जाम विशेष जाने चातुर्मासा वेळेर खंयच्यो एक दिवस सोड तिने तुगेले धार्मीक विशय जेवका मात्र न्ही आनी इतर कार्यक्रम केले न्ही जामकां आमकां उद्धारा कारणीभूत जाले जामकां आमकां एक सन्मार्ग दाखोवचे दिसता जामकां आमच्या समाजान खंयच्या रुपाचेर एक काळूक आसा तो दूर जावचे दिसता जामकां मात्र न्ही युवा पिळगेक एक विशेष जाम आनी कितें जालें न्ही विशेष देव धर्माचेर प्रीती विश्वास वृद्धी जावचे दिसता आमकां आनी काही आमच्या समाज उद्धारू मात्र अभिवृद्धी हे सर्वय दिवचे दिसता आमकां म्हणून नाना प्रकाराचे कोण घेतलें आसा नित्य तुगेले हेच्या सन्निधानांत तशी ते लक्ष्मी नरसिंह सन्निधानांत नित्य म्हणगेची तुगेले गणहोमकी नाजाल्यार पंचगव्या हवन की तशीच मूलमंत्रा हवन की तशी सायंकाळाचे गंगा पूजन की नाजाल्यार विशेष जावन तागेले नरसिंह स्तुती नमस्कार की नाजाल्यार विशेष जावन कसरकीची देवी प्रीत्यर्थ त्रिगुणात्मिकातिकर प्रीत्यर्थ जावन सप्तशती पारायण की मात्र नहीं अन्य कार्यक्रम प्रति दिवस अनेक हवनाधिक संहिता जाव्यात भागवत जाव्यात नाला रामायण जाव्यात इत्यादी कोर काम संकल्प केलेलो आसा देवा मात्र नहीं तुगेले विशेष देवा आणि समाजाक उद्धार जामकां म्हणून हे सर्वे करता ती आजे पशी विशेष जावन कसं की एक मना संकल्प केलो देवा तुगेलो अनुग्रहान कोर काम मी राबिले नसा कसं की ते ब्रह्मेश ये घाटाक नाम ब्रह्मा घाट ते ब्रह्मेश आजलरी कोण की समाज बांधव येता ती तंगेल करान विशेष जावन ते सान देवा मात्र नहीं अत्यंत परम पवित्र जावन आशिल्ले कसं की देवा दर्शन दिवन आमकां अनुभूती केल्या राघवेंद्र स्वामी देवा कूड आसा ते कुडान कसं की आमगे स्वाम्यांनी कसं की वर्देव स्वाम्यांनी प्रतिष्ठापन केलो कृष्ण म्हणून सांगता ती ते कृष्णान थंय प्रतिष्ठापन केलें तेच जाग्यार ते ब्रह्मेशाक आमगे स्वाम्यांनी कसं की ते नेपाळी चौकार आशिल्ले ते ब्रह्मेशाक थंय आमी प्रतिष्ठापन केलें 10-15 वर्ष फुडें ते ब्रह्मेशाक गेलेली समाज बांधवांनी मात्र नाही ते स्वाम्यान देवा कूड परम पवित्र कसं की खंयचे एक स्वाम्यांनी आपूण ते
ओपन करूकच उद्घाटन करूकच ताजे कसली गरज ते नसली नाहीतर आमच्या स्वाम्यांनी छान एक म्हणणार ते केदनाय निरंतर असते दिसते आमकां आराधना केंद्र असते दिसते आमकां स्वाम्यांनी छान एक म्हणणार ते कृष्णाक कसली तुगेले ते तुगेले निग्रहान मात्र ते कसली देव प्रश्नादी पडोवन ते प्रतिष्ठापन केलेले ते कुडान कोण की रुद्राभिषेक करता ती तांकां वचून ते रुद्राक एक अभिषेक करचे दिसते आमकां म्हणून एक संकल्प करून विशेष जाम करता असे देवा ते परम पवित्र कूड कसले मुळे पंचमचानन जन्म लेखून थंय ते कुडान कोण कितें वता ती तांणी शुभेकाची तांकां कसली गायत्री की मात्र न्हय कसली पंचगव्य आदीक घेवनूच करचे म्हणून संकल्प केलो आसा देवा हे सर्वय तुवें चंदायेन चला सुंदीमका वैभवान चला सुंदीमका ताजे प्रारंभ जावन आयचे दिसाक प्रथम जावन एक क्षेत्राचो मोठाचो देव जावन आशिल्ले विशेष जावन आशिल्ले रुद्रालय महादेवालय अंदरी आमजाम आशिल्ले लक्ष्मी नरसिंहालय प्रित्यर्थ जावन आयचे दिसाक मनीसुक्ता हवन कोरता म्हणून संकल्प केलेलो आसा इन्नितर हवन मुक्कावयन कोरता म्हणून संकल्प केलेलो आसा देवा वैभवान निर्विघ्नान चला सुंदीमका कसले उणे पडना ते चला सुंदीमका वैभव मिळाला करता तुम्ही बेसला कशी करता म्हणून तशीची तुम्ही आम्ही लेखिले आपशी चांगलं मनान सर्वांनी येऊन अंगा चांग प्रकाराचे तुगे वैभव वृद्धी केलो विशेष आमच्या समाजात उन्नती कारणीभूत जाले पहिले म्हणजे रूपाचेर चढवून जामतीन तू राखिले संत रूपात तुमचे तू करेने मात्र नाही अंगा येवले विशेष जाम लक्ष्मी नरसिंहाल पे पुनः प्रतिष्ठापन की तशीची आयच्या दिसाक विशेष जाम त्या नूतन जाम असले ते कट्टीड आसा ते वेंजेलरी विशेष समर्पण करचे आसा हे सर्वय तुवें चंदायेन चलासून दिले तुगे प्रितीक कारणीभूत जमते तशें केलें म्हूण कीर्ती काडून आमकां समाजान प्रीती ऐक्यमत्य दिमका मात्र न्हय इतर हवनादीक नाजाल्यार भजनादीक इत्यादी जमचे आसा हे सर्वय छान रूपान छान मनान जनपदांनी छान मनान निर्मळ मनान तुगेली केलेले सेवेन वैदिकान केलेले निर्मळ मनान केलेले सेवेन तूं संतृप्त जावन समाजाक तशी देशाक आमच्या समाजाक धर्माक विशेष बरेपण केले आमच्या धर्माक कसली पेटवेंच्या पळोवन घेतस ती आज विशेष जावन देवा तुगे प्रार्थना करता ती ते सर्वय दूर करून आमच्या धर्माक विशेष स्थान मान गौरव आणि काही जलरी अभिवृद्धी करते तशी आमच्या सनातनी विशेष प्रीती किंमत वृद्धी करते तशी तुम्हाला अनुग्रह करते मात्र नाही आमच्या देशाक विशेष स्थान गौरव अडते तशी जातस मुखादेल आमच्या धर्मा गौरव अडते तशी जातस मुखादेल विशेष प्रकाराचे अभिवृद्धी करून दिले एक क्षेत्राभ्यासून केलेले त्याचे जे बिंदू माधवान क्षेत्र हांगा दवरून केलेल्या तू छान फल दिले पूण सगळी कीर्ती काढून रक्षण करून बरेपण करून दी तुला प्रार्थना करून साधित आहे कशी चला मना सहस्रोज्वलं रक्षं चन्द्रपिनाकसाय प्राणमृतक्षणीं क्षत्रियभूतपणीतविन्दुधवलं लक्ष्मीं नृसिंहं भजे रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः कल्याणात्मतगात्राय कान्तार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानवमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि ब्रह्मान्ताः गुरुवत्साक्षादिष्टं दैवं श्रीपदेः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि परमात्मा लक्ष्मी नरसिंह विशेष दावनु तुगेलागी हे कालाचेरी प्रार्थना करच खंयची कालाचेरी काशी मठ संस्थान प्रारंभ जालें त्या काला अर्दकून विजयंती स्वामी करून आमगेल स्वामी सुधींद्र तीर्थ स्वामी तशीच संयमेंद्र तीर्थ स्वाम्यां पर्यंत सर्व यतिवरेण्यान विशेष जावन तुगेला आराधना केल्या पूजन केल्या ते मान्य तुगेलागी प्रितीन भक्तीन म्हाका गुरगेतील आमगे समाज तूं बरें कोरका देवा तशीच हे कालाचेर विशेष जावन चातुर्मास हांगा घडचे आसा ताजे पूर्वांग जावन नाना गोत्रे वैदिकांनी मेळ्ळो हांगा कोरका जाल्ले यावत्तू कार्यक्रम इत्यादीक
ಯಥಾಮತಿ ಯಥಾ ಭಕ್ತಿನಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾನಿಗೆ ಅವನು सर्व वैदिक वृंदाने त्यामान्ने गृहस्थ प्रमुखाने स्वाम्याला आदेश घेऊन 5 दिवसाक मन्यसूक्त पुरस्कार इत्यादी करू काम संकल्प केला देवा. तशीच आता स्वाम्याला प्रार्थना केलेली वैद सुविधा योग्य रूपा रसकना हे सर्व चलोन दिता म्हणून सांगून स्वाम्यान दिलेलं वाक्य अनुग्रह ताचेर दृढ विश्वास विशेषतः तुला प्रार्थना करचो खंयची की वेदव्यासाक आमगे स्वाम्यांनी हरिद्वारांतू प्रतिष्ठापन केलें. त्या काळाचेरी सगळ्यांची गौडसार होता समाज आमगेले दक्षिण प्रांताकून उत्तराभिमुख जावन येवन पावच्या प्रारंभ जालें. तशी वेदव्यासा दर्शन त्या मान्य तांगेली ती उत्तर भारता यात्रा जाल्या बरीची सर्व घरण्या भितरी एक व्यक्ती गेल्यार हरिद्वार येवन पावतरी तांगेलें कुटुंब अभिवृद्धी जाला. त्या मान्य उत्तराभिमुख जावन ताणें आयिल्ले वळाचेरी तांगेले पितराल उद्देश जावन कोरका जाल्या प्रकार खंयची की त्रिवेणी संगमाचे रस्त्या पुरो हांगा काशी महाक्षेत्रांतू गया पुण्यक्षेत्रांतू अशी तांगेले पितराल उद्देश जावन कोरका जाल्यान कर्तव्य इत्यादी करून 5 दिवसाक आमगेलो समाज पितृरणांत त्या मान्य देवरणांत ऋषिरणांत अशी वस्तुरूपान करतना तांगेले साध्यतेन करतना तांगेले योग्यतान करतना मस्त अभिवृद्धी जालेले खंडीत. तशी तुगेल्या हेची कालाचेर प्रार्थना कर देवा. गांवांतू परगांवांतू देशांतू विदेशांत तसले आमगे समाज बांधव आज आमगे स्वाम्याला चातुर्मास काशी भितर चलचें तसं करून काशी कार्यक्रमा भितर आमी भाग जावं म्हणून तसलें मनोविष्ठान करतना प्रति घरा भितर दखून जाय नामे प्रति घरण्या दखून कुटुंबीय दखून म्हळ्यार बरीची काशी यात्रा इत्यादी करच्याक प्रारंभ केला. मना संकल्प तांणी केलेलो आसा. तशें तांणी हांगा येवचें तसलें वेवस्था आसा. त्या वेळार खंयचेय कारणाचेर प्रयाणां तुज्या इथं कोणाकय कसलें तोंदर इत्यादी केन्नातिलें चातुर्मास वैभवार तूं चलोवन दिवका. त्या मान्य आमी चातुर्मासा पयलींच आमगेले कुटुंबीय कसं की एक दुरदृश्ट आशिल्लें तें सर्व दुरदृश्ट दूर जालें. परमात्मा विशेष अनुग्रह जालो. स्वाम्या लागीं देवा लागीं मालगड्या लागीं आमी कुटुंबीयच्यान कसं कोरका जाल्यान कर्तव्य आमी तर आमी लोपश्चा पुरो जन्मार्जित पूर्वजन्मार्जित नानातले खंयचेय रूपान करतना आमगेले धडा कर्मान करतना प्रारब्धान करतना पाप सर्व दोष दूर जालें. त्या मान्य आमगेलें जीवन उज्जीवन जावता आसतना ती सुयोग आमकां देवान अनुग्रह केलो. त्या लक्ष्मी नरसिंहान की वेदव्यासान की मान्य विशेष जावन रामचंद्रान अनुग्रह केलेली पुण्यपथन त्या मान्य हांगाचे आशिल्ले तसले गंगेचे तीराचेरी आमी वचून तसलें काम करचें. केन्नाय देवता उपासना इत्यादी घरा भितर केल्यार ताका एक मुष्टी परस म्हणून जाल्यार ताज्या दाखून दशवांट्यान तांणी खंयची की नदी तीरार की तटाक तीरारी थंय दाखून विशेष जावन आशिल्लें रूपान करतना क्षेत्रा येतना ताची अभिवृद्धी जाता म्हणून शास्त्र सांगता. ते देखून आमगेलें मोक्षभूमी विशेष जावन अयोध्या मथुरामाया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती जीव सप्तहिता मोक्षदायका म्हणून मोक्षभूमी भितरी मदींत आशिल्ली ही काशी पुण्यनगरी माधव क्षेत्र विशेष जावन हांगा उपासना करचे खातीरची विश्वनाथान येवन परमात्माले निरंतर जावन म्हाका ती उपासना करचें आसा म्हणून येवन राबयलें तसलें स्थान हें. त्या मान्य आनंदवन म्हणून केन्नाय वन म्हळ्यार एक मनांत आनंद दिवचें ब्रह्मानंद दिवचें ज्ञानानंद दिवचें अशी आनंदांत विशेष अनुभूती करता तसलें जागो असल हे स्थानाचेर आयचे दिवसा देखून प्रारंभ जावचें. विशेष जावन आमगेलें आत्मशुद्धी देहशुद्धीक सांगेल तसलें प्रायश्चित्त रूपान पंचगव्य हवन की नूतन यज्ञोपवीत धारण गंगेल्या वचून तूं अनुग्रह कोळका निरंतर आसतना जीवनम भुवनम वनम म्हणून जीवनाक उदकात तूं व्हड खंयचेय ना तसं करून आमकां पावन करता आसतना एक सामर्थ्य तुगेलें आसूचें. खंयचेय रूपान करतना गंगा गंगेती यो भ्रुयाद योजनानाम शतैरपी म्हणून खंयचेय घरकडणे खंयचेय रूपान करतना गंगा म्हणून सांगल्यार थंय दाखून धांवन येवन आमकां अनुग्रह करचें एकमेव निरहा म्हणून तसल ते उदकाचे आश्रय सलीला आश्रय सोद तसलो एक पंचगंगा त्या मान्य गंगा तटाचेर विशेष जावन हो कार्यक्रम इत्यादी चलता. त्या मान्य हांगा सांगेल सर्व खंयची की देवभूमीन तो सांगेल सर्व देवता उपासना सहित जावन तुवेचंगा ब्रह्मेशाक अनुग्रह करून आमकां राबला. तसल तो ब्रह्मेश आसा ते मान्य बिंदू माधव क्षेत्र विशेष जावन लक्ष्मी नरसिंहा तुगेले सन्निधीचेर आयच्यान चलची आवत्तू कार्यक्रम चंदायर चलोवन दिवका. त्या मान्य सुखप्रयाण इत्यादी पुराय जनाक मेळोवन दिवका. पुनः तांणी गांवां भितर वचून पौत्य दळटारी सर्व रितीचेर प्रयाण कालाचेर कसलेय अवघड इत्यादी जायना अशी तांगेले कुटुंबाच तांगेलें
खंचकी सांगता आम्ही समस्त पितृणाम निर्देशितानंद लोक विष्णुप्राप्ती खंचकी विष्णुलोक इत्यादिक प्राप्त जाऊ का ज्याला देवाला अनुग्रह जाऊ का तसं ती मोक्षभूमीन करताना सर्व मालगड्यांक उत्तम आशिल्लें उत्तमोत्तम मोक्ष इत्यादी तूं अनुग्रह कर का ताजेन करतना आमगेल खंयची आयु प्रजान धन विद्यान हें पूर्ण सांगेल तसलें मलगड्याल अनुग्रहान करतना मिळचें मलगड्याल केलेल कायिक वाचिक मानसीक कार्यान करतना आसच्या पुरो मनान करतना आसच्या पुरो उतरान करतना आसच्या पुरो हे सर्व पाप दूर करतसन सामर्थ्य देवा तुका सुजें नरसिंहाय नमः जीवे म्हणना जिवाक अभिमान देव तूं तेमान मुख्य प्राण म्हणून सांगला तशी ते मुख्य प्राणा मुखांतर आमगे सगळ्यांची जीवन चलचें आमी न्हिदोवचें आसच्या पुरो जागे आसच्या पुरो भोवचें आसच्या पुरो तशी अनंत शयन आहा म्हण 21,600 पर्यंत आमी जागे सवचो उसरो रोवपान करतना वाऱ्या रोवपान करतना भितर वचून मनुष्य जीवन आसा म्हूण दाखोवन दिवचें मुख्य प्राणा तुवें तशें करून आमगेलें खंयचेय प्रारब्ध कर्म तें तूं दूर करका विशेष रुपान तुगेलो अनुग्रहाक आमकां पात्र करता जावका तेमा न्ही सगळे आमगे समाजाची वृद्धी जाल्या म्हणून तसली कीर्ती तुमकां घेवन वैभवान करतना हो कार्यक्रम चलो दिवन सर्व वैदिकांत ऐक्यमत्य गृहस्थ प्रमुखांक ऐक्यमत्य तेमा न्ही मातृवर्गांत तुगेलें मनोभिश्ट तशींच चरणवांक चांग विद्या बुद्धी सिद्धी प्रसिद्धी अनुकूल करून दिवन मुखावेन समाज आमगेलें व्यवस्थीत धर्मबुद्धीन करतना मुखार सौभाग्य तूं अनुग्रह कर रक्षण कर बरं कर चलो देवीं वाचमजनन्तु देवास्तां स्वरूपा प्रबोधन्ति स्वानो मन्त्रेशमो जन्दुहानाति देवाकस्मानुपसृष्टदेतो संस्कृतस्त्रमभयं समाकृतमस्मभ्यं दत्तामरणस्य मन्योः दीनदाना लक्ष्मीधराभ्यामाश्लिष्टस्वमूर्तिगुणविद्यगाः ब्रह्मवायुशवायुषत्रादिगिरपि सेव्यमानोदिकं भक्त्या नित्यनिःशेषशक्तिमान् मूर्तिष्ठाभिध्येयाश्चक्रशङ्कपराभिः युक्ता प्रदीपवर्णाश्च सर्वाभरणभूषिताः समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रं सदयधवलहासं विष्टलं चिन्तयामि ॐ हस्तद्वयेन कमले धारयन्तीं स्वलीलया हारनोपरसंयुक्तां लक्ष्मीं देवीं विचिन्ते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजमानमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि ब्रह्मान्ताः गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रेयपदेः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि एव परमात्मा बिंदुमाधव विशेषा तुगेल खंचकी रमाधवू मा म्हूण सांगलेरी सगळेची ज्ञानाक अभिमान जावन आशिल्ली सगळी महालक्ष्मी तिगेले खंचकी पतित्व तुगेलान तशीं दखून तुका माधव सांगताच तशी सगळेची आमगेल समाज तुगेल येद्रा राबून प्रार्थना करता देवा विशेषया खंचकी माधवेन स्वाम्यान होंगा मिलेंचाले आक्रमण इत्यादी जतना तुका भूगत केलेले ते भूगत केलेल्याक अपास तुका मेळका आशिल्लें तसलें तें वैभव मेळका आमी विशेष जावन तुगेलें आराधन करका क्षेत्रस्वामी तूं तशें आसतना त्या खंयची क्षेत्रांतूय येवन व्हरलें पुरायणान पावन जेतना तसलें त्या क्षेत्रस्वामीन तूं थंय भितर राबून तुका कसलें एक आराधन जायना शिरपचें तें एक लोपदोशा कारण जेता म्हणून तसलें एक व्हड चिंतन दोन माधवेन स्वाम्यान अपास तुका प्रतिष्ठापना त्या मात्र न्हय होंगा तुगेलें खंयची एक उत्सवादीक अपास जावका आशिल्ली व्यवस्था ना म्हूण सांगून अपास दक्षिण प्रांत्यान तुगेल उत्सव मूर्ती इत्यादी घेवन हाजी काही जाल्यार वैभवोपेत जावन उत्सव इत्यादी चलताच देवा ते पुरे स्किना आमगेल समाजाक तूं अनुग्रह कोण दिलो जाल्यार व्हड एक भाग्य परमात्मा तुगेल खंयची एक स्वातंत्र्याक कोणेय एक मिलेन ना कोणेय ना जाल्यार हें पुरें नटन केल्याक चल्याक म्हूण सांगल्यार केवळ आमगेल समाजाक एक उद्धार केलो म्हूण तसलें एक चिंतन दवरल्यार कसं कारुण्य देवा तुका आमगेल वयर तसलें एक कारुण्यान करतना भक्तीन करतना श्रद्धेन करतना सगळे समाजान विशेष जावन आमगेल स्वाम्यान एक तांगेले जीवमानांत आशिल्लें तसलें एक व्हड एक घट्ट चातुर्मासाची खंयची 25 वर्सां चातुर्मासा वेळार तुगेल खंयची सन्निधानार राबोवन ह्या क्षेत्रांत राबोवन खंयची क्षेत्रांत तूं मरण केतलेरी मुक्ती म्हणटाच काशी मरणान मुक्ती ही तसलें एक क्षेत्रांत तूं एक चातुर्मासी करून पूरे जनांनी जाल्यार हें क्षेत्र दर्शन करका तुगेल सन्निधाना पावका तुगेल विशेष जावन आशिल्लें तसलें आराधन करका ताका विशेष जावन आज हे देखून प्रारंभ करून खंयची मन्यू सुक्ता पुरस्चरण खंयची मन्यू नामक परमात्मा स्तोत्र केलें भीमसेनान वायुदेवान
कंजकी महाभारता युद्ध जाता त्या युद्ध जाताना सर्व शत्रू मारताना हे पुरे शत्रू मारचे कंजकी धर्मविजय इत्यादी नाही देवा हे पुरे तुगेले एक पूजा आराधना म्हणून सांगून मन्युसूत्रा मन्युसूक्ताच पुरस्चरण करताची ताणी सगळे ते महाभारत युद्ध केलेलं की आणि पराक्रम जावन आशिल्लो तसल त्या पराक्रम ताण दाखयलेलं तसल त्या महाभारत युद्धांत तुची वर्णन करता पांडित्वेच पटुत्वेच तसल एक कोणेही समान ना भीमसेन समूह नास्ती म्हणून तसल एक समानत्व नातील तसल एक पांडित्यपूर्वक तसल एक मनोभावनपूर्वक अनुसंधानपूर्वक केलेलं तसल ते एक व्हड कार्य तसल ते मन्युसूक्ता पुरस्चरण तंते जाल्यार विशेष कसं जालें म्हूण सांगल्यार खंयची आमगेल अनिश्ट दूर जावका इश्ट प्राप्ती जावका तशी अनिश्ट जावन आशिल्ली तसले शत्रु संहार इत्यादी जावका इश्ट जावन आशिल्ली तसल विद्यादी प्राप्ती खंय जाल्यार विशेष जावन आशिल्ली तसल साधन खंय जाल्यार त्या मन्युसूक्त तसल त्या मन्युसूक्तान करतना त्या परमात्माल आमगेल स्वाम वर्णन करताच तत्वम एकम अद्भुतम समस्त जीव जीवनम सगळे तत्वान तू स्वामी जावन आशिल्ली तसल खंयची एक अत्यंत मुख्य तत्व प्रधान तत्व एक म्हणल्यार प्रधान म्हणल्यार तसल ते एक प्रधान तत्व म्हणून वय जाल्यार ते जीवतत्व तसल त्या जीवतत्वाक एक स्वामित्व कसं जीवन म्हळ्यार प्रत्येक विशयाचेर ज्ञान जावका चेष्ट जावका उद्धार जावका नाना कोरका आशिल्ले तसल कर्म पुण्य पाप इत्यादी सर्व कार्य यथा श्रुत जावन कोरका जाल्यार यथा नीत जावन कोरका जाल्यार यथा न्याय जावन कोरका जाल्यार तसल तुगेलें तें एक नियंत्रण विशेष जावन तुगेल खंयची अनुग्रहान करतना ते रुद्राक मेळ्ळेलें तसल तशें जावन तुका वर्णन करतना सांगताच सत्य ज्ञान सुखस्वरूपमलम क्षीराब्धी मध्ये स्थितम योगारूढम अति प्रसन्नवदनम भूषा सहस्रोज्वलम त्र्यक्षम तिनी दोळ्याच केतू तशीची पिनाक सावय भरा पिनाक धरलेलं तसल तूं तसल पिनाक धरलेलं तसल तुगेल रूपाक तिनी दोळ आशिल्ले तसल तुगेल रूपाक उपासन करताची रुद्राक जाल्यार तिनी दोळ जावन त्रिनेत्री जावन रब्बिलो तुगेल खंयची उपासन करताची पिनाक धरलेलं तसल धनुष्य धरलेलं तसल त्या रुद्रान नित्य जावन आशिल्ले तसल तुगेल एक उपासन करतानाची ताका रुद्रस्य रुद्रत्वम तसल एक रुद्राक रुद्रत्व दिलेलं तसल तुगेल एक विशेष जावन आशिल्ले तसल कीर्ती तसल ते कीर्तीन विशेष जावन आमगेल समाजाक जाल्यार पुरे कोरका आशिल्ले हांते जाल्यार सर्व निर्विघ्न या निर्विघ्नार पुरे चोलका खंयचेय रिती निर्विघ्न येवच्यानच मेळका आशिल्ले तसल सर्व इश्टवाप्ती हें पुरे मेळका म्हणलें तसल एक सदुद्देशान त्या मात्रणे केवल जनान येवन केवल चातुर्मासा वीक्षण केल्ले मात्रणे तुगेल सेव केली म्हणून जावका म्हणलें तसल एक व्हड चिंतनेन व्हड एक परिकल्पनेन दिव्य जावन आशिल्ले तसल एक दृश्टीन करतना आमगेल स्वाम्यांनी पुरे समाजा एकत्र जावन धर्मकार्य तांगेल हातान घोडका म्हणलें तसल एक उद्देशान गांतून घेतील तसल सर्व कार्यक्रम तुगेल सर्व आराधनस देवा ते पुरे आराधनेक त्या समाज बांधवाक मेळका आशिल्ली तसल सर्व योग्यता ताजेनच किना तांणी केलेलं तसल त्या पात्रतान तांणी केलेलं तसल ती सेवा त्या तूं स्विकार कोन्न दिवन ताजेच किना पूर्ण फल तूं दिवका त्या मात्रणे विशेष जावन प्रत्येक आमी केल्ल्या वय जाल्यार तूंची दाखोवन दिता बिंदू माधव म्हूण आमी कसं केल्यार केवल तुगेल हातान तूं कसलें एक दवरलें ते केवल बिंदू रुपार मात्रस्त देवा तुगेल कसलेंय कितलें केल्यार आमी पूर्ण जावचें शक्य ना जाल्यार ते बिंदू होड म्हूण सांगून तुगेल नांवां पयस फुडें तूं दवरून घेता तसल एक तुगेलें एक कारुण्य तसल त्या कारुण्यान आमी केलेलं तसलें यत्किंचित अत्यंत स्वल्पशा पुरो तेवूय जाल्यार एक व्हड रितीर काण घेवन आमगेल भक्तान केला म्हणल्यार तसलें एक हाज्येन करतना वात्सल्यान करतना आमगेल वयरी अनुग्रह करतलो देव तूं तशीची आमगेले सगळे समाजाक ओंगशील वृंदावनस्थ गुरुवर्यांक गेले त्या मात्रने सर्व परंपरे गुरुवर्यांक गेले विशेष जावन आशिल्ले तसले अनुग्रह तदनंतर जीवना सार्थकता जीवना परिपूर्णता ब्राह्मण जावन येयले तसल जीवन ते सार्थक जाले तुगेल चरणारविंदा सेव कोरून म्हणून तसल एक उद्देशान करतना ह्या चातुर्मास्याच विशेष जावन बांधून घेतील तसल सर्व कार्य जाल्यार तुगेल अनुग्रह ताजेर पूर्ण जावन कोण कोण मेळताची कोण कोण आटयताची तांकां जावका आशिल्ले तसल सर्व तूं अनुग्रह कोण उत्तरोत्तर अभिवृद्धी कोरका म्हूण तुगेल चरणार प्रार्थना करता देवा विश्वरूपाकशो मदन्ति सानो मन्द्रेशमो जनाय नमो नमः मनोजवं मानसुल्लेन्द्रियं बुद्धिमतां परिसमाधानं श्रीरामनाम सरसानामि ब्रह्मान्ताः गुरुसाक्षात् आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्म जन्मनि
ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतं संरत्नाकल्पफलाङ्गं परशुमृगवराभीति हस्तं कुसन्नं कुमन्तास्कृतममरगणैर्याघ्रकृत्यं वसानं विश्वाज्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रां स्वामी परमात्मा आमगेले संस्थान आराध्य देव व्यासलगुपती नरसिंह विशेष जावंगे नमका काशीमठ संस्थान प्रारंभ करून दिलेले चतुष्षष्टी कला विशारद जावनसिले विजयेंद्र तीर्थ स्वामी स्मरण करून घेऊन तांगेल दयेन आमका हे एक संस्थानाचे मठाधिपत्य आमगेल यादवेंद्र तीर्थ स्वामी प्राप्त झालेले त्या कालाचे रिची हांगा लक्ष्मी नरसिंहाक तशींची हांगा रामचंद्राक इनितर देवाल सानिध्य सकट आशिल्लें तसल ते यादवेंद्र तीर्थ स्वाम्यांक साक्षात्कार जावन घेवन गंगा तिका प्रसन्न करून घेतील तसल स्वामी तसले येथे परंपरेंतू हे एक स्थळाचेरी महातपस्वी जावन आशिल्ले राघवेंद्र तीर्थ स्वाम्यान आमकां जाल्यार त्या नरसिंह पळोवंक का म्हणल कितें जावं कठीण व्रत म्हणून म्हणकेची तांणी तपस्या स्वीकार करून घेव त्या तपस्या मुखांतर तांकां प्रादुर्भाव जालो तसलो नरसिंह असल हे नरसिंहान हांगा प्रादुर्भाव जावन आसले पवित्र जावन आशिल्ले हे क्षेत्राचेरी आमगेल स्वाम्यान कसं की कवाट बंधन जल त्यानंतर म्हळ्यार तितले ते नरसिंहान हांगा प्रत्यक्ष जल नंतर खंयचीय येती वरेण्यांक कोणाकय हांगा एक कवाट उद्घाटन कोर का म्हणून तसं कसं की मनांत एक पवित्रते विशयांत तांणी मस्त जागृत कोर कसं की आमगेल स्वामी साक्षात भगवत स्वरूप तांगेल एक विशेष जावन आशिल्लें एक मनान करून घेवन हे एक चौकां भितरी ते कवाट उद्घाटन करून घेवन तदनंतर कसं की आमगेल वरदेन तीर्थ स्वाम्यान आराधन करून येईल तसल ते नवतींत कृष्णांक हांगा स्वाम्यान प्रतिष्ठापन केलो तशीची हेची परिसरां भितर असेल तसल ब्रह्मेशाक हांगा चेवची तो एक प्रधान देव म्हणून म्हणटाची विश्वेशं माधवं दुंडीं दंडपाणींच भैरवं वंदे काशीं गुहां गंगां भवानी मणिकर्णिका म्हणून म्हणटात असल एक श्रेष्ठत जावन आशिल्ली हे मोक्षनगरी भितरी बिंदू माधवाक हांगा कसं की लेंछानी तांगेल ते एक विशेष जावन आशिल्ले वायट एक पराक्रमान करून घेवन हांगा ते भुगत गेलेले तसल ते बिंदू माधवाक आमगेल माधवेन स्वाम्यान हांगा प्रतिष्ठापन करून घेवन ह्या क्षेत्राचे महिमा वाडोवन घेतली मूल जावन आशिल्ले बिंदू माधवूच ह्या क्षेत्रा भितर आसा म्हणून तसलें हांगा काशीचे सकड पंडितांकी हांगा काशीचे कोण ते निवास करून आसा की तांकां सगळ्यांक गोतस जाल्यारी आमकां आमगेल समाजाक तें पळोवन घेवन हांगा बिंदू माधवाल एक आराधन करता तशी स्वाम्यान अनुग्रह केले मात्र न्ही हे एक विशेष जावन आशिल्लें हे एक पवित्र स्थळाचेर कृष्णा प्रतिष्ठापन केलो ब्रह्मेशाकय जाल्यारी कसं की स्वाम्यान हांगा ब्रह्मा घाट म्हण म्हणटाची ब्रह्मेश म्हणल तो तसलो तसल ते देवाल एक आराधन हांगा जावं का म्हणल तसल गे एक चिंतन दवरून घेवन हांगा ब्रह्मेशाकय तशी उपेन स्वाम्यालें द्वितीय तांगेलें एक वृंदावनाचें एक प्रतिनिधी जावन घेवन मुख्य प्राणाक हांगा प्रतिष्ठापन जलल तसल ते देवाक ह्या स्थळाचेर आराधन जाता कसं की हे आमगेलें समाजाचें व्हड भाग्य असल हे भाग्यान ह्या संपंता आमकां हे कलियुगांतूं सांगताची कलो गंगाम समाश्रयीत म्हणून कलियुगांतूं कितले आमगेलें पावनत्व जावका आमी हांगा गंगा तिराचेर येवं का म्हणून तांतूय हे मोक्षनगरी भितर येवन घेवन आमगेलें कार्य कसं की आमकां देवान दिलें तसल ज्ञानान करत तसल तें वैदिक कार्य ब्राह्मणां सांगिल्लें तसलें परमपवित्र जावन आशिल्लें उपासना हें हांगा केल्लें म्हणून जाल्यार ताचें विशेष जावन आशिल्लें फल म्हणून स्वाम्यान मनान चिंतन घेवन घेवन हांगा स्वाम्याले चातुर्मासाचे पराभव नाम संवत्सरा सकड कार्यक्रम स्वाम्यान दवरलो आसा आयचे दिसा देखून सकड प्रारंभ जाता देवा कसं की हांगा सांगताची कलो दुर्गा विनायक म्हणून कलियुगांतूं कसल विघ्न आसल्यार दूर करून घेवन आमगेले इश्टार्थ सिद्धी दवरता तसले गणपतील आनी दुर्गेले एक आराधना हांगा जावं का म्हणून कसं की आमकां स्वाम्यान मनान दिसून घेवन आयचे दिसा देखून चातुर्मास मुक्ताय जावन घेवन स्वाम्यान हांगा देखून बार सोडून उच्च पर्यंत नित्य म्हणल म्हणगेची हांगा गणहोम दुर्गा सप्तशती पारायण तशींच हांगा सकड देवालय मूलमंत्राचे हवन हांगा नित्य चलचस हांत भितर आमगेले गृहस्थ प्रमुखांनी तशींच ब्रह्मचार्यांनी हांगा येवन घेवन तांचो भाग जावं का हांगा खाली हें एक मोक्षनगरी पळोवचे खातीर मात्र येवचें न्ही हांगा उपासन तांणी कोर का म्हणल तसलें चिंतन दवरून घेवन हांगा अनेक सकड तांगेलें तें नित्यक्रमांतूं व्यतिरिक्त जावन कसं की एक तांणी परित्यक्त करून करनातील तसल कसल दोष आसा आमकां माध्वांक प्रदान कसं न्हय म्हळ्यार देवाल तीर्थ स्वीकार करचें देवाल नैवेद्यम स्वीकार करचें नित्य संध्यावंदन करचें वैश्वदेव करचें हें सकड आमगेलें प्रधान जावन आशिल्लें तत्व हांतू देखून आमी विमुख जालीत त्या सकड दोश आसल्यार ते दूर जावं का म्हणल कितें जावं देहशुद्धी आत्मशुद्धी उद्देशारी पंचगव्य प्राशन पुरस्सर नित्यच हांगा गंगा पूजन गंगा स्नान
तशींच स्किना गंगाचे उदक हरण हंग करून घेवन हांगा हाण घेवन देवाक ताजे अभिषेकाचे जावका जाल्यार ती वेवस्था तशींच स्वाम्यान व्हड मन करून घेवन आमकां ब्रह्मेशाक जाल्यार अभिषेक करच्याक स्वाम्यान अनुग्रह केलेलो आसा देवा तुगेल्या इतली प्रार्थना करताची हें सकड कार्य आमगेल्या समाजाक चांग मन दिवका स्वाम्यान आमकां इतली प्रितीन तें सकड आमकां अनुवाद दिवन घेवन अनुग्रह केला आमी हांत भागी जावचें आमगेलें कर्तव्य आमी खंयचेय रुपाचेर लोपदोश केलेलो आसल्यार इह जन्माचो आसच्या पुरो जन्म जन्मांतर आसच्या पुरो ह्या जन्मांत आसच्या पुरो कसलेंय आमगेलें निमित्त चड अवणें जालेलें आसल्यार गुरू परंपरे विशीं आसच्या पुरो नित्यक्रमांत आसच्या पुरो तें सकड देवान दूर करून दिवका देवाल प्रिती देवाल अनुग्रह संस्थानाचे विशेश जावन आसलें अनुग्रह आमकां केन्नाय जावका ताजे निमित्त आमगेन जिवनाचें सार्थकत मेळचें म्हणून तसले चांग एक बोध आमगेलो हांकां वाडची तशी तूं अनुग्रह करून घेवन घालून घेतलें सकड काम तुगेलें अनुग्रहार निर्विघ्नार जावन घेवन कसं की हांगा स्वाम्यान प्रत्यक्ष करून घेतलें तसलें ह्या तपस्याचे पवित्र जावन आसलें हे एक कुडां भितर प्रवेश करचें म्हणलें व्हड अत्यंत भाग्य तें भाग्य स्वाम्यान आमकां दिलां तांतू भितर आमगेलें मन विचलित जायनासी एक चांग नमनेचें आमकां देवान चांग विचार दिवन घेवन श्रद्धेन भक्तीन स्वाम्यान दिलेलें तसलें तें आदेश परिपालन करून घेवन आमगेन जीवन सार्थक करतसलें भाग्य तूं दिवन घेवन हें सकड कार्य निर्विघ्नार करून घेवन सगळे समाजाक उत्तर अभिवृद्धी करून बरें करून दिवका म्हणून तुगेल्या प्रार्थना करता ओम देवी वाचमजनेन्द्र देवास्तां विश्वरूपा पशवो वदन्ति सा नो मन्त्रेखमूर्जन्तुहा आयुः आरोग्यादि अभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्यपुरुषार्थ सिद्ध्यर्थं आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक तापत्रय दोष निवृत्त्यर्थं शत्रुभिः व्रत कारित कारयिष्यमाण दुर्मंत्र दुस्तंत्र पुत्तलिका स्थापनादि समस्त आभिचार कृत्रिम बाधा दोष निवृत्त्यर्थं श्री लक्ष्मी नरसिंह पूर्ण अनुग्रह प्रसाद प्राप्त्यर्थं अस्माकं सर्वेषां महाजनानां धर्मे धर्मपीठे धर्मप्रिय श्रीहरौ च श्रद्धा भक्ति विश्वासादि कल्याणगुण प्राप्त्यर्थं भारतीरमण मुख्यप्राण अंतर्गत श्री हरिवायु माधव प्रेरणया श्री हरिवायु माधव प्रीत्यर्थं मन्युनामक श्री लक्ष्मी नरसिंह पूर्ण कृपा प्रसाद प्राप्त्यर्थं मन्युसूक्त पुरश्चरण प्रीत्या कल्पोक्त मन्युसूक्त हवनम एभिः ब्राह्मण सहायेन अहं करिष्ये। ब्राह्मण हस्ते सेवापस्तु सौमनस्य मस्तु ओम वास्तव
समाज तुगेले प्रार्थना करता तेव्हा कधी आमगे स्वाम्या संकल्प करून त्या वर्षा चातुर्मास कधी काशी क्षेत्रात असल एक तपोभूमी तू येऊन कोरका आचरण कोरका हाजेना केवळ चातुर्मासाचे केलेलं तसल फल मात्र नाही सगळे समाजात अंगा यात्रे केलेलं फल तांते गेले धार्मिक कार्य केलेलं फल अशी करताना चातुर्मास या वेळा म्हणजे दक्षिणायना काला वेळारी जावकाशी तसल योग्य जावकाशी तसल धर्मकार्य इत्यादी कोणचे तसल एक सदैव काळ सगळे आमच्या समाजा मेळका म्हणून चतुर्देश कोणचे तसल तर चातुर्मास निर्विघ्नार जाव का मना मागील कचकी अरिष्ट सर पुरे अरिष्ट दूर जाऊन इष्टप्राप्ती जाव का त्या मात्र नाही शेष जाव तुझ्या चरणात प्रार्थना करतवा आमगेल्या कचकी संस्थाना विशेष नाना रीतीने अशील तसल खादक इत्यादी कोणचे जे शक्ती असते तसल सर्व दुष्ट शक्ती काही जलरे निबर जाव का शिष्ट शक्तीनं करताना आमगेल्या स्वाम्यान कसं प्रार्थना केल्या ती प्रार्थना असताना तू सत्य करून देऊ का मना मागेल तसं सर्व इष्टसिद्धी कोर का आमगेल स्वाम्यान आमगेल समाज आवे आमगेल चरणूचे म्हणून समाज आहे नाही पडेल तसे असताना त्यांनी कसं मना मागला ते पुरे सिद्धी केलेली त्या चरणू पुत्रत्व म्हणून संपादन तशी आमगेला कशी तसं शेठ जाव ते गुरुपीठ हे वेगळी भक्ती वाटून अशील तसं त्यांची एक आमगेला तो दोष आपास बाहेर शोधू का म्हणणार जरी सर्व दोष तसं ते सर्व दोष हा काही जल निवारण करतो तसं सामर्थ्य तुमचं त्या मात्र नाही मंग येत नाही जलरी कधी आदि दैहिक जाव जाऊचे शिले देहाक संबंध पाविल जायत वातावरणा संबंध पाविल जायत मना संबंध पाविल जायत सर्व दोषच की ना तू भूल कोरका त्रिनेत्र तुगेल तीन दोळस एक दोळ्यात एकश म्हणून सांगरी अत्यंत तुगेले दोळ्या दुखून ऐल तसल्या विस्फुलिंगान कद्योतोपम विस्फुलिंग बसिता ब्रह्मेश शक्रोत्करा तुगेल त्या दोळ्या दुखून ऐल तसल्या एक कीटी पुरके सगळे ब्रह्मादि देवाक संहार करून तसे असताना तितले हटट संहार करचे आगे कीट जले आमगे दोष तुगेल ते कचकी आजे प्रभाव आहे तर नाही द्यावा तसे असताना तू एक मन केल्यार पुरो त्याची कीटेच केवळ रश्मी न करताना आमगे सर्व दोषच की ना दूर करत असलाय सर्व सामर्थ्य तुगेला तसलाय शेष काम तुगेल चरणार म्हणतात प्रार्थना करतवा आमचे शेष जाऊन आमगे समाजात एक मंत्र जाव का ते गुरुपीठ हे निष्ठ येऊ का आमगे सर्वच की ना दोष दूर जाव का ब्राह्मणत्व संपादन जाव का आमगे कचकी धर्मकार्यात आणि काही निरत येऊन त्या धर्मपीठेची एक वास्तविकता त्या कालारी जैन स्वाम्याले की आमगे सगळे समाजांमागील धर्मपीठ जाव का धर्मापस्कर धर्मपीठ जाव का तसल हे एक स्थान तसल एक दिल्लं तसं स्थान त्या स्थानातून तुगेले आपास प्रार्थना करची त्यानं मी जैन स्वाम्यान खूप अनुग्रह कोण दिलं सगळे समाजात पण की धर्माक जाव का जलरी त्या धर्मसंरक्षक जाव नसेल तसं त्यांना समाज विशेष जाव नसेल तसं अनुग्रह जाव का त्याचेनं रीतीनं बुद्धीनं तुगेल आराधन केल्या देवा त्या आराधनस की ना स्वीकार करून देऊ धर्मा जागृती धर्मा वेगनिष्ठा त्या मात्र नाही गुरुपीठे वेगनिष्ठा त्या मात्र नाही तक जाव का असेल तसं सर्व दोष परिहार इत्यादी कोण शेष जाव तुगेल अनुग्रहान करताना आमगे जीवन आमगे तसं ब्राह्मणत्व सर्व सार्थक जाव तशा उत्तरोत्तर अभिवृद्धी गुणभर चला संधी